रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी स्लीव डिझाइन बघणार आहेत, जे की मी तुम्हाला आता जस्ट चालू दाखवली, पण आता एकदम छान अशा डिटेलमध्ये आपण संपूर्ण बघूया। तर व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण बघा। तर बघा, आपण बाहीची डिझाइन करण्यासाठी एल्बो स्लीव्ह जी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि इथे मी अशा प्रकारे माप टाकून घेत आहे। तर स्लीव्ज वरती मी नुसते फक्त माप टाकून तुम्हाला आकार दाखवत आहे, आपण कट मात्र करणार नाही। कटिंग आपण कॅनव्हास वरती बघणार आहेत। बरोबर मी 4 इंच उंचीला घेतलेला आहे, 2 इंच रुंदीला घेतलेला आहे। तुम्ही उंची आणि रुंदीमध्ये अजून थोडे कमी जास्तपणा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जशी साईज असेल त्यानुसार तुम्हाला थोडंफार कमी जास्त इथं तुम्ही करू शकता। तर असा आपण गोलाकार दिलेला आहे छानपैकी, आणि बाहेरून मार्जिन घेत आपण बरोबर एकावर एक 2 कॅनव्हास ठेवत एक सोबत आपण दोन्ही बाह्यांसाठी कटिंग करून घेणार आहेत। आता आपण आतील आपला हा जो काही वेस्टेज पार्ट आहे तो कट करणार आणि वरती मात्र थोडंसं जॉइंट त्याला राहू देणार आहेत, की जेणेकरून आपला जो आकार आहे तो प्रॉपर राहायला हवा। आता आपण कॅनव्हास अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे। बाहेरचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपण असं फोल्ड करून घेणार। अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे। आता आपण याला स्लीव्ज वरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहेत। त्यासाठी आपल्याला सेंटर काढायचं आहे। स्लीव्हचे देखील सेंटर पार्ट आपण बरोबर कट केलेला आहे, तर सेंटरला सेंटर पॉइंट मॅच करत आपण हा गोल असा चिपकवून घेतलेला आहे। स्लीव्हची सीधी बाजू आहे ही। स्लीव्ज मी माझ्या क्लासच्या लेडीजला दाखवत आहे डिझाइन कशी तयार करायची, हेच ज्यांनी डिझायनर क्लास लावलेले आहेत त्यांच्यासाठी ही स्लीव डिझाइन मी त्यांना दाखवत आहे। एक बाही मी बनवणार आहे आणि एक आपले जे शिकायला माझ्याकडे येतात ती लेडीज आपली बनवणार आहे। म्हणजे माझ्या स्टुडंटला देखील मी अशा पद्धतीने करून देते, एक स्लीव मी बनवते आणि एक त्यांना सांगते करायला, की त्यांना परफेक्ट अशी जमते का हे सुद्धा आपण मग नंतर बघू शकतो। तर आता आपण दापटीप टाकून घेतलेले आहे। दापटीप टाकून झाल्यानंतर आपण इथं बघा असा जो पेपर आहे तो असा ठेवून घेतलेला आहे आणि मार्करने आपण छानपैकी बरोबर जो राऊंड शेप आहे तिथंच मार्किंग करणार। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, बाही उंची चेक करायची आहे। बाही उंची आपल्याला केवढी घ्यायची आहे त्याच्यात आपण अर्धा इंच प्लस करत बरोबर पेपर जो आहे तो मी थोडा वरती केलेला आहे। अजून बघा थोडा वर करत आपण परत पुन्हा एक मार्किंग केलेली आहे। असं तुम्हाला देखील व्यवस्थित मोजून मापून मार्किंग करायची आहे। आता हा जो काही पेपर आहे तो आपण बाजूला घेणार आणि साडीतला कपडा आपण कॉन्ट्रास्टसाठी काढलेला आहे। तर आपण त्याचे बघा काट कट केले आणि मग त्याला सेंटर मधून कट लावत आता एक पार्ट आपण एक बाहीसाठी वापरमध्ये घेणार आणि एक दुसऱ्या बाहीसाठी। तर आता आपण काय करणार आहेत, प्लेट घेणार आहे तिथं ह्या कापडला छानपैकी अशा थोड्या आपण अर्धा इंचाच्या प्लेट घेतलेल्या आहेत। अर्धा इंच रुंदीला येईल अशी आपण प्लेट इथं घेतली। बरोबर खालच्या दिशेने घेतले गेले, आता आपण वरच्या दिशेने प्लेट घेणार आहेत। बरोबर खाली जशा आहेत तशाच आपल्याला वरती मॅच करायच्या आहेत। आता आपल्या ह्या प्लेट घेतल्या गेल्या का आपण इथं प्रेस करणार। प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्या ज्या काही प्लेट आहेत ह्या अशाच पेपरवरती अटॅच करायच्या आहेत। बरोबर आपण पेपरवरती त्यांना असं अटॅच करणार। संपूर्ण आपण चारही बाजूला स्टिचिंग करून घेणार आहेत। पेपर जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपल्याला स्टिचिंग करायचं आहे। खालचा एक्स्ट्रा पार्ट आपण कट करणार आहेत। ठीक आहे, आता आपण इथं स्लीव्ज आपली तयार झालेली अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि परत इथं आता आपण उंची चेक करणार। स्लीव्जची उंची जेवढी आहे तेवढ्या मापावर आपण ठेवत पिनांनी सेट केलेला आहे। आता आपण इथं टिप टाकून घेणार आहेत। संपूर्ण राऊंड शेप वरती टिप टाकणार आपण। आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो मी असा एकदम छान असा कट करून घेणार आहे। तर बघा आता घडी घालत आपण असा वरती एकदम छान असा शेप देणार स्लीव्हला। जो काही एक्स्ट्राचा आपल्या इकडे निघतंय ते आपण कट करणार। परत उंची आपण चेक करून घेऊ, कमी जास्त व्हायला नको याची काळजी करत। तयार 9ची हवी तर मी 9.5 वर मार्किंग केली आणि छानपैकी असं शेप दिलेला आहे। तर खूप सुंदर अशी स्लीव्ज मी तुम्हाला इथं दाखवते, पण अजून आपली डिझाइन पूर्ण झालेली नाहीये। डिझाइन खूप सुंदर अशी आपण इथं तयार केलेली आहे। आता हे प्लेट घेऊन आपलं लावलं गेलेलं आहे।
त्यानंतर आपण इथं लेस अटॅच करणार, सिंगल स्टिचिंगवाली लेस मी इथं लावून घेणार आहे। त्यानंतर आपण फायनल जो लुक आहे तो देणार आहेत आपल्या स्लीव्हसाठी, तो म्हणजे मी इथं मणी लावणार आहे। तर मणी कसे लावायचे ते बघूया। तर मैत्रिणींनो, आजची ही स्लीव्ह डिझाइन तुम्ही बघितली शेवटपर्यंत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।